पुणे रेल्वे मार्ग हा जुन्या मार्गाऐवजी नव्या मार्गाने नेण्याचा घाट घालण्यात आला आहे। भूसंपादनासाठी 317 कोटी रुपये खर्च झाले आहेत। असं असताना नारायणगाव जवळील MRTचं कारण देत हा मार्ग नाशिक शिर्डी मार्गे पुण्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलाय। नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावा यासाठी सर्व आमदार, खासदार आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा उपबाजार समितीत महाबैठक घेतली। यावेळी राजाभाऊ वाजे हे बोलत होते। आधी ठरल्याप्रमाणे जुन्याच मार्गाने नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा यासाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मी गेली 2 वर्षे या मार्गासाठी पाठपुरावा करत आहे। खासदार अमोल कोल्हे आणि भाऊसाहेब वागचौरे यांनीही जुन्या मार्गाला समर्थन दिलं आहे। या प्रकल्पासाठी 50% निधी महाराष्ट्र शासन आणि 50% निधी रेल्वे प्रशासन देत आहे। हा रेल्वे मार्ग विद्यार्थी, औद्योगिक वसाहती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचंही वाजे म्हणाले। 2 वर्षाच्या पाठपुराव्याची कागदपत्रे बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक खालकर आणि रमेश आवटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे। येत्या 20 जुलैपूर्वी रेल्वे प्रशासनासमोर भूमिका मांडण्यासाठी दिल्ली येथे बैठक घेण्याचंही ठरवलं आहे। आमदार सरोज आहिरे म्हणाले की मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली। त्यानंतर 2 जुलै रोजी मुख्यमंत्री यांच्या समवेतही चर्चा झाली असून दोघेही सकारात्मक आहे। 11 जुलै रोजी रेल्वे अधिकाऱ्यासोबत बैठक होणार आहे। दिवंगत अजित पवार यांचं हे स्वप्न होतं, त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही पत्र पाठवण्यात आलं आहे। आमदार सीमा हिरे म्हणाल्या की हा प्रकल्प कमी खर्चात आणि कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत। अशोक खालकर अध्यक्षस्थानी होते। रमेश आवटे यांनी सूत्रसंचालन केलं। नगरसेविका रुचिका साळवे यांनी आभार मानले। यावेळी उद्योजक संदेश सोनवणे, राजे पानसरे, कैलास टिळे, विष्णुपंत गायखे, शेखर अरिंगळे, सुदाम बोराडे, ॲडव्होकेट अर्चना गोडसे सातपुते, प्राचार्य हरीश आडके, प्राचार्य ज्ञानेश्वर गायकवाड, सखाराम भांगरे, योगेश गाडेकर आदींनी मनोगत व्यक्त केलं। तसेच निवृत्ती अरिंगळे, शिवाजी चुंबळे, बळवंत गोडसे, बाळासाहेब म्हस्के, मनोहर कोरडे, गोरख बलकवडे, वसंत अरिंगळे, योगेश भोर, भारती ताजणपुरे, वैशाली दाणी, गंगाधर खालकर, नंदू सोनवणे, विक्रम कोठुळे, शिवाजी हांडोरे, विजय जाधव, राजाभाऊ जाधव, संजय तुंगार, रतन जाधव, अशोक गायधनी, नामदेव गायधनी, विष्णुपंत म्हसधुने, रईस शेख, प्राचार्य कांबळे, भगवान नागरे, लखन टिळे, संदेश टिळे आदी उपस्थित होते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।